चॅनल. आज आहे चतुर्थी आणि आज उपवास सोडायचा होता, पण मला खूप जास्त इच्छा होती काहीतरी साऊथ इंडियन खायची, कारण की बाहेरचं खाल्लं पण मला असं मम्मीच्या हातचं ना खूप आवडतं. मला स्पेशली मेदू वडा आणि चटणी मम्मीच्या हातची ती खूप जास्त आवडते. सो मम्मीनी प्रिपरेशन केले, मी तुम्हाला दाखवते किचन मध्ये. लगेच जाऊयात कारण खूप जास्त भूक लागली. आणि आज लकीली चंद्रोदय लवकर आहे. किती वाजता आहे मम्मा? 8:30ला. म्हणजे युजली 10ला, 9:45ला असतो, पण आज 8:30ला चंद्रोदय. ये तर आम्ही कामाला लागलोय, तुम्हाला दाखवतो. चला. मम्मीने हे काहीतरी केलंय. ह्याच्यात काय काय मम्मा? उडद डाळ, खोबऱ्याचे तुकडे बस, आणि मीठ घालायचं. आणि मीठ. आणि हे पीठ कसं बनवलंय? मिक्सरवर भिजत घातलं. उडद डाळीचं पीठ आहे फक्त? हा, उडद डाळ. अच्छा. इथं तेल गरम करायला ठेवलंय छोट्याशा कडे, आणि ह्याच्यात करणार आहे मी. इकडे बघा ऑलरेडी इडल्या. आयुष्यपत कसली स्टीम आली. हा हा. मम्मी हे बघ आपोआप हलतंय. स्टीम आली, इडली झाली इकडे. आता ह्याच्यामध्ये आपण मेदू वडा तळू. हे का हलतंय? आमचे छोटे मिनी वडे झालेले आहेत. आम्हाला एवढेच आवडतात, कारण नाजूक नाजूक मी आणि मम्मी खातो. पप्पांना इडल्या आवडतात मेदू वड्यापेक्षा. सो पप्पांसाठी इडल्या आणि मेदू वडा. आणि एका साईडला आम्ही मस्त चटणी ना, ग्रीन चटणी ना, ह्याच्यामध्ये खोबरं, लसूण आणि मिरची, कोथिंबीर, पुदिना, पंढरपूर डाळ ह्याचा घर करतो आणि तुम्हाला दाखवतो. आता थांबा. मिनी वडे आमचे झालेले आहे आणि दिस इज राऊंड 2. आणि अजून एक राऊंड होईल ना असं मला वाटतंय. एवढे इनफ आहेत, कारण इडली पण आहे खायला. चालू आहे सांबारची काय म्हणतो तयारी. आणि ती ग्रीन चटणी आली. मिनी मेदू वडा रेडी. आणि इकडे आम्हाला चटणी बनवायची. आता 2 मिनिटात येईल इकडे चटणी. आता सांबार बनवायला घातलं मी. तेल, जिरं, मोहरी, कांदा, गार्लिक आणि रेड चिली. आणि याच्यामध्ये आता टोमॅटो, सांबार मसाला, डाळ, तूर डाळ शिजलेली ना मम्मी, शिजलेली तूर डाळ. आणि ह्याच्यात शेवगा आणि काय घालायची, भोपळा वगैरे घालायची काही गरज नाहीये. फक्त हे सांबार मसाला असला ना सुहानाचा की मग झाला विषय. पाणी हे पण घालायचं आपल्याला. सो हे थोडा वेळ भिजत घातलं. टोमॅटो, लाल चिली, हळदी, कोरिएंडर पावडर, मीठ सगळं घातलंय. आता आपण ह्याच्यामध्ये डाळ घालणार आहोत. वड्यांबरोबर आपली चटणी इकडे रेडी झाली ग्रीन वाली. खूप सारी बनवली आहे मम्मानी. आणि इकडे शिरा पण आहे, आज उपवास सोडायचा म्हणून गोड जरासं. त्याचबरोबर इकडे माझं सांबार पण रेडी झालंय. सांबार मध्ये कढीपत्ता वरण घातलाय. हा गाईज, याचं लॉजिक मला माहित नाही, मम्मीला पण माहित नाही, आम्ही युट्यूबवर बघितलंय. पण कढीपत्ता आणि कोथिंबीर वरण घातलीये, चिंचेचं पाणी घातलंय. येस. आणि इकडे इडलीचं सेकंड भांड चाललंय. ऑल सेट. आता डायरेक्ट खायलाच भेटूया. जाम भूक लागली. माझी सुंदर प्लेट सजली. डायरेक्ट जेवायला घेऊ. ये मम्मीची क्यूटची प्लेट अशी सजली. मम्मी याचं हे सांग, मला रिव्ह्यू दे पटकन. सांबार एक गुड. खायच्या आधीचा मम्मी, खायच्या आधी जा मम्मी यार, जा निघणार मम्मी आहे ना माझी आहे ना, उगाच हाईप करते की मी रोज स्वयंपाक करावं म्हणून. जा तिकडे जा यार. 10 पैकी किती मार्क देशील? तू असं सांबार बनवलं तर मी रोज सांबार इडली सांबार खाल. तुला नाही बनवलं तरी तू रोज इडली सांबार खाशील. सांबार नाही खाणार, चटणी खाणार. चटणी मम्मीची बघितलं, चटणीत बुडवलं. चल. मस्त पोटभर जेवण झालंय गाईज. आणि आता बिग बॉस बघत मस्त आराम करणार आहे. उपवास वगैरे सोडलाय. सो येस, एंड पर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. I love you guys. Bye.